जय महाराष्ट्र। आज मकर संक्रांतीचा महापर्वाचा दिवस आहे। एक सर्व हिंदूंच्या दृष्टीने अतिशय पवित्र दिवस आहे आणि या दिवशी आम्ही विजयाची गुढी रोवण्यासाठी, विजय पताका फडकवण्यासाठी सर्व आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते, उमेदवार सर्व इथे जमलेलो आहोत आणि आम्ही या आता निश्चय केला आहे, काही हो या निवडणुकीमध्ये मशाल आणि शिवसेनेचा झेंडा निवडून आला पाहिजे ही आमची सगळ्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे। आणि कोणी म्हणत असेल यांच्या मागे कोण आहे, आम्ही 5 पांडव आहोत। पांडव न्यायाच्या बाजूला होते, न्याय पांडवांच्या बाजूला होता। कौरव तिकडे 100 असेल, आम्हाला काही फरक पडत नाही। त्यामुळे एक निश्चित मशाल या निवडणुकीमध्ये निवडून येणार। जय महाराष्ट्र। पाहुणे खंडाकीशी बोललेले का तुम्ही? होय, बोलणं झालं साहेब, पक्षावर बोलणं आले। सर्वांशी आम्हाला अनुमोदन दे, सर्वांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे। आमचे पक्ष आपलं दिलीपदादा बामणे संपर्क, मग त्यांच्याशी आमचा संपर्क झालेला आहे। सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे कट्टर शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर आम्ही लोकसभेला ज्यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे साहेब खासदारकीला उभे होते, खरं तर मी शरद पवार साहेबांना मानणारा कार्यकर्ता आहे, परंतु या शिवसैनिकांची त्या निवडणुकीच्या निमित्तानं माझी घडसण झाली या सर्व कट्टर शिवसैनिकांची। आणि त्यावेळेस आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी तुतारीचं प्रामाणिक काम केलं। त्याचप्रमाणे विधानसभेला देखील तुतारीचा उमेदवार होता, त्यावेळेस देखील या कट्टर शिवसैनिकांनी त्या ठिकाणी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचं प्रामाणिकपणे काम केलं। आणि हे करत असताना यावेळेस आम्हाला अपेक्षा एवढीच आहे की ही जी जागा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटली पाहिजे, अशी आमची खासदार साहेबांना विनंती आहे। आणि आम्हाला विश्वास आहे की खासदार साहेब आम्हाला नक्कीच न्याय देतील, असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे। सुरुवातीला तुम्ही एक बैठक घेतली होती, त्या बैठकीत जाहीर केलं होतं का ही जागा ही शिवसेनेची जागा आहे आणि मी पक्षाकडे मागणी करणार आहे। त्याच्यानंतर तुमचा प्रवेश पण झाला मशालमध्ये, मग आता जागा सुटायचा विषय राहिला कुठं? नाही, सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की आता जे घडामोडी घडत आहेत, आता कोण कोणाशी युती आघाडी करत आहे, परंतु खासदार साहेबांचं आम्ही काम केलेलं आहे, लोकसभेला केलं आहे, विधानसभेला केलं आहे। खासदार साहेबांकडे आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आणि न्याय देतील अशी आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे। त्यांना तुम्ही विचारलं का आता खासदारांना? त्यांना भेटून आम्ही त्या ठिकाणी विनंती केलेली आहे की बाबा ह्यावेळेस आमचा तुम्ही विचार केला पाहिजे। मी गेले 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे। वल्लभशेठ बेनके साहेब यांच्या 4 निवडणुका मी या ठिकाणी अनुभवलेल्या आहेत आणि त्याचं काम मी देखील प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलेलं आहे। खरं तर वल्लभशेठ बेनके साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील, यांच्या पक्षाचं काम मी प्रामाणिकपणे केलेलं आहे। परंतु महाविकास आघाडी ज्यावेळेस झाली त्यावेळेस माझा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी संपर्क आला। खरं तर ही सर्व माणसं नारायणगावमध्ये गेले 40-42 वर्ष शिवसेनेचं एकनिष्ठ काम करतायत। त्यांनी आजपर्यंत पक्षाशी इमान राखून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांचे विचार मला या ठिकाणी पटलेले आहेत आणि म्हणून माझ्यासारखा एक तरुण कार्यकर्ता यांना जाऊन मिळालेला आहे आणि ही सर्वजण या ठिकाणी माझ्या पाठीशी या ठिकाणी आहेत। आणि त्यामुळे मला असं वाटतं त्यामध्ये खासदार साहेब असतील, आमदार अतुलशेठ बेनके साहेब असतील आणि ही जागा या ठिकाणी आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडतील असा विश्वास आम्हाला दोघांकडनं आहे। आणि माझी विनंती आहे दोघांना की तुम्ही या ठिकाणी विचार करावा आणि आम्हाला सर्वांना या ठिकाणी न्याय द्यावा। मध्यंतरी दोन्ही शिवसेना एकत्र होणार आणि या ठिकाणी एकच कॅन्डिडेट उभं राहणार असं काहीतरी चर्चा होती। त्या ठिकाणी चर्चा होती, परंतु त्या ठिकाणी अटी शर्ती अशा लादल्या गेल्या की त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची युती करू शकत नाही, आताही होऊ शकत नाही, भविष्यामध्ये देखील होऊ शकत नाही। पहिली गोष्ट पक्षाचं हे शिंदे गट आणि BJP हे जर आयुष्यात तिथे करायचे नाही। वरून आदेश आहे आम्हाला पक्षाचा आणि पक्षाने आम्हाला तिकीट दिलेलंच आहे, भाषण दिलं इथं। फक्त आता कसं काँग्रेस आणि शरदचंद्र पवार गट आणि राष्ट्रवादी घड्याळ यांच्याशी आमची चर्चा झाली। त्यांनी पण आम्हाला लोन दिलं आहे। आता शेत बेनकेला आम्ही भेटलो आहे, त्यांनी आम्हाला लोन दिलेलं आहे, त्यामुळे राहिला आहे बाकी काय। आणि कसं आहे, आज आम्ही देवीला साकडं घातलं आहे आणि नारळ वाहून आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली। माझे आमदार अतुल बेनके यांनी तुम्हाला शब्द दिले का? अरे आम्ही सगळेजण होतो,
तांबे साहेब पण राजकारणामध्ये काही होऊ शकतं. तुम्ही आता चालते महानगर आम्ही आमच्या पक्षाची एक राष्ट्रवादी एकत्र आल्या, दोन शिवसेना एकत्र येणार नाही, नाही जरी का? काही झालं दोन शिवसेना एकत्र कधी येऊ येणार शकत नाही. एक खुद्दार आणि गद्दार एकत्र येऊ शकत नाही. काय आहे, आमच्या पक्षाचाच अजेंडा आहे. सेपरेट निवडणूक लढा, पडलो तरी चालेल, पक्ष जिवंत राहायला पाहिजे यासाठी आम्ही लढतोय. आम्ही ते म्हणताय आणि 5 जण आहे, आम्ही 5 जण 100 कवराला नक्कीच भारी आहे. आम्ही दाखवून देऊ विजय आमचा पक्का आहे, हे तुम्हाला आजच सांगतो. संक्रांतीचं बोलतो आम्ही निवडणुकीत विजय मिळवणार म्हणजे मिळवणार. जीवाचं रान करू. आमच्याकडे पैसे नाही आहेत, पण आमच्याकडे डोकं आहे, आमच्याकडे माणसं आहे, निष्ठा आहे, आमच्याबरोबर सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. या सगळ्या गोष्टीचं अवलोकन करूनच आम्ही निवडणुकीला सामोरं जातो.